नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा जो विवाह सोहळा विशेष भाग आहे तो म्हणजे अगदी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अर्जुन सायलीचं धूमधडाक्यात लग्न होणार आहे आणि कन्यादान हे मधुभाऊंनी केलेलं आहे। तो व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा। त्याचबरोबर आता अर्जुन सायलीचं लग्न कशा पद्धतीनं होणार, कारण अर्जुन सायलीचं लग्न होण्यासाठी कोणाकोणाला काय काय मेहनत घ्यावी लागलेली आहे त्या गोष्टी खूपच मोठ्या आहेत। आणि त्याचबरोबर प्रियाचं तर थोबाड फोडलेलं आहे आणि प्रतिमाने सर्वांच्या समोर आणलेलं आहे। सायली हीच तिची मुलगी आहे आणि पूर्णाजीला म्हणजे जे वचन दिलेलं आहे त्या वचनाबाबतही खुलासा केलेला आहे की मी माझ्याच मुलीचं लग्न अर्जुनसोबत करत आहे, त्यामुळं पूर्णाईनं दिलेलं वचनही पूर्ण होत आहे असं अगदी प्रतिमाने सगळ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर प्रियाने सिक्युरिटीवाले बोलवलेले असतात आणि तिने सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता फरफट तिथून घेऊन जा, ही इथे माझ्या डोळ्यांसमोर नको आहे। तेव्हा मात्र अर्जुनला खूप राग आलेला असतो। अर्जुन म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत मी खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण यापुढं एकही गोष्ट मी तुझी ऐकून घेणार नाही, कारण आत्तापर्यंत जे काय तू बोललेली होतीस ते सगळं मी सहन करत होतो, ते फक्त आणि फक्त पूर्णाजीला दिलेलं वचन आहे म्हणून। प्रत्येक वेळेस तू टॉलरन्स करत राहायचं आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांनी तुला समजून घ्यायचं, हे सगळं जे काही चाललेलं आहे ते यापुढे चालणार नाही असं ठणकावून अर्जुन सांगत आहे आणि प्रियाला म्हणत आहे की बाद झालं। तेव्हा प्रिया मात्र आता अर्जुनला म्हणत आहे की अर्जुन तू खोटं बोलतोयस, अर्जुन तू पूर्णाजीला वचन दिलेलं आहे। इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर खरंच मी ना तुम्हाला खूप वेळा भेटण्याचा प्रयत्न केला। अर्जुन म्हणत असतो की मी पूर्णाजीला वचन दिलेलं होतं त्यामुळे मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नव्हतो। तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर मी तुम्हाला खूप वेळा भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु खूप गोष्टी खूप प्रॉब्लेम समोर फेस करावे लागले, हे सगळं ती सांगत असते। आणि तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते अर्जुन तू पूर्णाजीला वचन दिलेलं आहे, तू विसरू नकोस, तू पूर्णाजीला वचन दिलेलं आहे। ती वारंवार अर्जुनला सांगत आहे, रडत आहे, नाटकं करत आहे, पण अर्जुन मात्र तिच्या नाटकांना अजिबात भरीस पडत नाही, कारण अर्जुनला माहिती आहे की तिचं हे सगळं काय चाललेलं आहे। इवन पूर्णाजी जेव्हा आजारी होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये झालेला गोंधळ ही अर्जुनला चांगलाच माहिती आहे, त्यामुळं अर्जुन मात्र सावध राहत आहे आणि त्याने सावध राहूनच इशारा करायचं ठरवलेलं आहे, कारण काहीही झालं तरीही अर्जुनला माहिती आहे की प्रिया कांगावा करणार आहे आणि या सगळ्याचा त्रास आम्हाला सगळ्यांना होणार आहे। त्यामुळं अर्जुनने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आता शांत राहायचं नाही, आपल्याला जे करायचं आहे ते करून घ्यायचं आहे, हे त्याने ठरवलेलं असतं। तर इकडे पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन तू मला वचन दिलेलं होतं, तू विसरतोयस, तू मला वचन दिलेलं आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पूर्णाजी मी तुला वचन दिलेलं होतं, पण तेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी वचन दिलेलं होतं, परंतु आता तुझी तब्येत ठीक आहे। पण तुला माहिती आहे का पूर्णाजी, मी तुला वचन दिलं, मान्य आहे मला ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, परंतु एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही की मला अश्विनने नंतर सांगितलं की तुझी तब्येत आता आउट ऑफ डेंजर आहे, काहीही प्रॉब्लेम नाही, त्यामुळं आता मला असं वाटतंय की त्या वचनालाही काहीही किंमत नाही। तेव्हा प्रतिमा हे सर्व बघत असते, प्रतिमा तिथं असते आणि प्रतिमा म्हणत असते की हे सगळं वचनामुळं होतंय। प्रतिमाने फक्त एकच गोष्ट ठरवलेली असते की योग्य वेळ आली की सायलीची बाजू घ्यायची आहे आणि सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे, कारण काहीही झालं तरीही सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, कारण सायलीची बाजू ही खरी आहे हे इकडे प्रतिमाला माहिती आहे। आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की आता माझं आणि सायलीचंच लग्न होणार, कोणीच आमचं लग्न थांबवू शकणार नाही असं स्पष्टपणे अर्जुन इकडे सर्वांना ठणकावून सांगत असतो। तेव्हा सर्वजण अर्जुनला म्हणत असतात की नाही अर्जुन चूक करतोयस तू, पण अर्जुन म्हणत असतो की नाही आता मी शांत राहणार नाही, काही झालं तरी हे लग्न होणार आहे ते फक्त आणि फक्त माझं आणि सायलीचं, मी बाकी कोणाचं ऐकणार नाही। तेव्हा रविराज ओरडायला सुरुवात करतो, यासाठी मी यावेळेस पण लग्नाला नकार देत होतो, पण तुम्ही कोणीही माझं ऐकलं नाही, तुम्हाला या अर्जुनवर विश्वास ठेवायचा होता,
अर्जुन पुन्हा तू तेच केलेलं आहे, मागच्या वेळेसही तेच केलं होतं आणि आत्ताही तू तेच करत आहे. मागच्या वेळेसही माझ्या मुलीवर असाच अन्याय केलेला होता आणि आत्ता ही गोष्ट पुन्हा दुसऱ्यांदा घडत आहे. अर्जुन मी तुला सोडणार नाही एवढं लक्षात ठेव, कारण तू माझ्या मुलीच्या स्वप्नांशी खेळत आहे एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मी असं काहीही केलेलं नाही, मी कुणालाही दिलेला शब्द पाळत नाही, कारण मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की माझं तन्वीवरती प्रेम नाही. प्रतिमा मात्र हे सर्व शांतपणे ऐकत असते. प्रिया मात्र कांगावा करत असते. अर्जुनला म्हणत असते की अर्जुन पूर्णाजीच्या तब्येतीचा विचार कर, पुन्हा तिची तब्येत बिघडली तर. अर्जुन म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही आणि मी माझ्या आजीशी बोलतोय, तू मध्ये बोलायची गरज नाही आहे, मी तुझ्याशी बोलत नाही. आता रविराज धमकी देऊ लागतात. रविराज म्हणू लागतात की पूर्णाई तुम्ही मागच्या वेळेसही तेच केलं आणि आताही तेच केलेलं आहे, तुम्ही तुमचं वचन पाळू शकलेला नाही तेवढं लक्षात ठेवा आणि आता सुभेदारांना आम्ही तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही, अशी त्यांची आबरू मी वेशीवर टाकणार आहे, असं रविराज किल्लेदार बोलत असतात. आणि ज्या मुलीची बाजू घेऊन बोलत आहे त्या प्रियाची खरंच लायकी आहे का हो, खरंच ती त्यांची मुलगी आहे का? तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की प्रिया खरंच त्या योग्यतेची आहे का? आणि ती त्यांच्या घरात कोण म्हणून घुसली आहे हे तर माहितीच आहे ना. त्याचबरोबर इकडे सगळेजण पाहत असतात तेव्हा प्रतिमा समोर येते आणि प्रतिमा म्हणू लागते की पूर्णाई हा सगळा गोंधळ त्या वचनामुळे होतोय ना, जे 20 वर्षापूर्वी दिलं गेलेलं आहे, ज्याच्याबद्दल मलाही काही माहिती नाही आहे आणि मला त्या गोष्टी आठवतही नाहीत, परंतु त्या वचनासाठी एवढं सगळं घडतंय ना. मग आता ते जे वचन आहे तेच जर संपलं तर, म्हणजे विचार करा ना तुम्ही, ते वचनच जर राहिलं नाही तर मग मी आत्ता तुम्हाला त्या वचनामधून मुक्त करून टाकत आहे. ते बोलल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा, अगं तुला राग आलाय म्हणून तू बोलतेस का असं? अगं मी आत्ता बघ अर्जुनला लग्न करायला भाग पाडते. तर प्रतिमा म्हणते, पूर्णाई तुम्ही आत्ता काय बोललात? अर्जुनला लग्न करायला भाग पाडते, याच गोष्टीमध्ये सगळं आलं ना. विचार करा ना तुम्ही, याच गोष्टीमध्ये सगळं आलेलं आहे. तुम्ही अर्जुनला लग्न करायला भाग पाडणार म्हणजे इथे 3 आयुष्य उद्ध्वस्त होणार आहेत. काहीही झालं तरीही तुम्ही असं करणार नाही पूर्णाजी, असं प्रतिमा ठणकावून सांगत असते. प्रतिमा म्हणत असते की तुम्ही अर्जुनला लग्न करायला भाग पाडायचं नाही, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अर्जुन जो आहे तो काही लहान नाही. तुम्ही त्याच्याशी अशा पद्धतीने बोलू वागू शकत नाही, कारण काहीही झालं तरीही अर्जुन हा कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. प्रतिमा म्हणत असते की पूर्णाई त्या वचनातून मी तुम्हाला मुक्त करत आहे, कारण ते वचन मला आठवतही नाही आणि आता मला त्या वचनाशी धरूनही राहायचं नाही. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की अर्जुन अजूनही तुम्ही बघितलं असेल तर तो नाराजच आहे, कारण अर्जुनच्या मनात वेगळंच आहे आणि तुम्ही एकाबरोबर 3 आयुष्य उद्ध्वस्त करत आहात, तुमच्या लक्षातही येत नाही पूर्णाई, असं ती बोलत असते. तेव्हा कल्पना म्हणते की प्रतिमा तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तेव्हा प्रतिमा म्हणते की जे योग्य आहे तेच मी बोलत आहे. कल्पनाला ती सांगते कारण आता मला अर्जुन सायलीचा संसार सुखाचा करणं गरजेचं आहे, तो संसार महत्त्वाचा वाटत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही अर्जुन सायली यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, हे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे प्रिया म्हणत असते, आई तू वचन दिले पूर्णाईला, कळतंय का तुला? तेव्हा ती म्हणत असते, हो मला माहिती आहे मी वचन दिलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आता मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे ते ऐक. कारण प्रियाना ठणकावून प्रतिमाला जाब विचारत असते, कारण तू वचन दिलेलं आहे आणि ते वचन मोडत आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते की ऐक, कसं आहे माहिती आहे का, सायली माझी मुलगीच आहे, कारण आजपर्यंत एक मुलगी तिच्या आईसाठी जे काही करते ते सगळं सायलीनं माझ्यासाठी केलेलं आहे आणि सायली माझी मुलगी आहे. आणि मग तिला आठवत असतं त्या गोष्टी, ते सगळं सांगू लागते. जेव्हा सायलीनं तिला सुभेदार कुटुंबामध्ये परत आणलं, जेव्हा सायली अलिबागवरून तिला घेऊन आलेली होती प्रतिमाला, त्या क्षणापासून सगळे प्रसंग सायलीच्या त्याचबरोबर अर्जुनच्या आणि प्रतिमाच्या डोळ्यासमोरून जात असतात. सायलीनं प्रतिमाला साडी नेसायला लावलेली असते, तिच्या अंगावरती दागिने घातलेले असतात. सायली तिला मांडीवर झोपून अंगाई गीत गात असते. त्याचबरोबर सायलीनं स्वतःच्या हाताने प्रतिमाला भरवलेलं आहे, रात्र प्रतिमासाठी जागून काढलेल्या आहेत. या सर्व गोष्टी प्रतिमा सांगत असते आणि म्हणते की पूर्णाई आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही काळजी करू नका, तुमचं वचन मोडलं जात नाहीये. तुम्ही मला वचन दिलेलं होतं की अर्जुनचं लग्न माझ्या मुलीशी होईल, तर ते वचन पूर्णच होत आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. कारण काहीही झालं
तरीही अर्जुनचं लग्न हे माझ्या मुलीसोबतच होत आहे. कारण तुम्ही बघा, कारण सायली ही माझी मुलगी आहे आणि उलट मी तुम्हाला माझी गुणी मुलगी आहे ती सून म्हणून देत आहे. एक दुसरी मुलगी आहे ती माझी कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं प्रतिमा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात आणि सायलीला आठवत असतं, प्रतिमा म्हणालेली असते, सायली जेव्हा वेळ येईल, आत्ता मी काही बोलू शकत नाहीये, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी शांत राहणार नाही, तेव्हा मी नक्की बोलेल. हा शब्द प्रतिमाने सायलीला दिलेला असतो आणि तो शब्द आज प्रतिमा पूर्ण करत असते. म्हणून तिने जो शब्द दिलेला होता, तिने जे सायलीला सांगितलेलं होतं की मी तुझ्यासाठी करेल, आणि आज सर्वांच्या समोर स्टँड घेतलेला असतो. तेव्हा इकडे नागराज म्हणत असतो की वहिनी तुम्हाला कळतंय का आमचं एवढं नुकसान होतंय. तेव्हा अर्जुन मात्र शांत बसत नाही. अर्जुन म्हणतो तुमचं कसलं नुकसान नागराज काका, हे लग्न होत नाहीये म्हणजे तुमचं कसलं नुकसान. तेव्हा तो म्हणत असतो की माझ्यासाठी तन्वी ही माझी मुलगीच आहे, पण तुझ्यामुळं तिची अवस्था काय होते अर्जुन तुला कळतंय का. खरं तर नागराजच्या तोंडून सत्य बाहेर पडलेलं असतं. नागराजने नकळतपणे ते सत्य सांगितलेलं असतं. ते म्हणजेच की नागराजचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही हे लग्न होणं गरजेचं होतं आणि नागराजने ते सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. खरं तर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली सर्वजण बोलत असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. परंतु या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र नागराज हे जेव्हा बोललेला असतो तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणते की ही मुलगी पाताळयंत्री आहे. आत्तापर्यंत हिला एवढं सुचलेलं आहे की श्रीमंतांच्या मुलांना फसवायचं, त्यांना आपल्या तावडीत कात्रीत पकडायचं आणि त्यांच्याशी लग्न करून पैसा लुबाडायचा. जेव्हा ह्या सर्व गोष्टी बोलल्या जातात तेव्हा प्रतिमाला खूप राग येतो. सायलीबद्दल अपशब्द बोलले जात असतात आणि ही गोष्ट काय प्रतिमाला सहन होत नाही. प्रतिमा डायरेक्ट माहितीये का प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि प्रिया मात्र पाहतच राहते. प्रियाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि त्या क्षणी एक मोठी गोष्ट घडते. ती म्हणजे प्रियाला आता धक्का बसलेला असतो. कारण प्रतिमाने तर तिच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं. प्रियाला धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात कारण आज प्रतिमाने जिथे सायलीवर हात उचलायची गरज आहे तिथे सायलीवरती हात न उचलता प्रतिमाने प्रियावरती हात उचललेला असतो. या गोष्टीचा धक्का मात्र सगळ्यांनाच बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात कारण जी गोष्ट घडलेली असते ती इतकी भयानक असते की प्रतिमाने कसलाच मागचा पुढचा विचार केलेला नसतो आणि सायलीबद्दल अपशब्द बोलणाऱ्या प्रियाच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि सगळेजण अगदी पाहतच राहतात. त्यावेळेस अर्जुन सायली यांनाही कळतं की हां, आता जे प्रतिमात्याने केलंय ना ते योग्यच केलेलं आहे. कारण ह्या तन्वीच्या अंगात जी मस्ती आहे ना ती जरा जास्तच आहे आणि तन्वीला प्रत्येक वेळेस हे असंच वाटत असतं आणि तन्वीसोबत हेच वागणं गरजेचं आहे हे सगळ्यांना तिथे वाटत असतं. आणि म्हणजे आता पूर्णाजी सर्वजण पाहू लागतात. जे घडलेलं असतं ते खूपच भयानक असतं आणि यांना कळायचंच बंद झालेलं असतं की आता करायचं काय. इथे प्रतिमाने तर दिलेले कानाखाली ठेवून प्रिया मात्र रडकून दिलेली असते. रविराजने तिला पकडलेलं असतं. रविराज तिला आधार देत असतो आणि रविराजला पण आता काहीच बोलता येत नसतं कारण हे सगळं केलेलं आहे ते कुणी केलेलं आहे, प्रतिमाने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रतिमाने सगळ्यांच्या समोर तिचं थोबाड फोडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की बाद झालं आणि अर्जुनला सांगितलेलं आहे की चल अर्जुन तुझं आणि सायलीचं लग्न आता झालं पाहिजे. ही गोष्ट प्रतिमा अर्जुनला सांगत आहे कारण पूर्णाई तुम्हाला अर्जुनच्या चेहऱ्यावरती दुःख होतं ते दिसत नव्हतं. अर्जुन आणि सायली या दोघांचंही एकमेकांवरती किती प्रेम आहे ही गोष्ट तुम्हाला दिसली नाही, परंतु तुम्ही त्या तन्वीच्या हट्टासाठी किंवा मला दिलेल्या वचनासाठी हे सगळं करत होता. तेव्हा रविराज म्हणतो की आता इथे थांबायचंच नाही, इथे कशाला थांबायचंय असं म्हणत रविराज आता सगळ्यांना घेऊन निघालेला असतो. त्यांना म्हणत असतो चला इकडे प्रतापला तर हेच हवं असतं. आणि तेव्हा सायली अर्जुन पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की फायनली आपलं लग्न होत आहे मिसेस सायली. आणि मग आता सगळेजण निघून चाललेले असतात. त्या क्षणी चैतन्य आणि कुसुमताई हे दोघं जण म्हणजे सायली आणि अर्जुनचे लवगुरू असल्यासारखे त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी जीवापाड त्यांनी प्रयत्न केलेले असतात. आणि ते दोघं जण आता दरवाजात जाऊन थांबतात आणि म्हणतात की नाही आज कुणीही इथून जायचं नाही आहे अर्जुन. आज मी ठरवलेलं आहे की जोपर्यंत तुझं लग्न सर्वांच्या साक्षीने होत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असं चैतन्य बोलत असतो. तेव्हा पूर्णाजी मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की चैतन्य बास,
आम्हाला जाऊ दे. चैतन्य म्हणत असतो की नाही, मी दरवाजा उघडणार नाही. जोपर्यंत अर्जुन सायलीचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही. कारण सायली अर्जुनला म्हणालेली असते की सगळ्यांच्या साक्षीने मला माझं कुटुंब हवं आहे माझ्या लग्नात, कारण मागच्या वेळेसही आपल्या लग्नामध्ये कोणी नव्हतं. तेव्हा प्रतिमा म्हणालेली असते की हो अर्जुन, तू सायलीसाठी सगळं करत असतो ना, आज तिची ही इच्छा पूर्ण कर आणि याच मंडपामध्ये सगळ्यांच्या समोर हे लग्न झालं पाहिजे. आणि आता प्रतिमाने हात जोडलेले असतात. प्रतिमाने सांगितलेलं असतं की सगळ्यांच्या समोर हे लग्न झालं पाहिजे, सगळं कुटुंब तिथं असलं पाहिजे. आणि आता सगळ्यांच्या समोर हे लग्न पार पडत असतं. अर्जुन सायली तिथं आलेले असतात. अर्जुन गुरुजींना सांगतो की गुरुजी, करा विधी सुरू, पुन्हा लग्न लावायचं आहे, असं अर्जुन ठणकावून सांगत आहे. आणि गुरुजी मात्र लग्न लावण्यासाठी आता तयार झालेले असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा मात्र खूप खुश असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि त्या फार्म हाऊसच्या दरवाजाच्या तिथे उभे असतात, ते म्हणजे चैतन्य. तेवढ्यात बाहेरून दरवाजा वाजतो. चैतन्य दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, मधुभाऊ आलेले असतात आणि सायली अर्जुन यांच्याकडे येतात. सुरुवातीला प्रतिमा त्यांना ते नमस्कार करतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की मधुभाऊ आले. सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनला मधुभाऊ नमस्कार करतात. मधुभाऊंना अर्जुनही नमस्कार करतो. मधुभाऊ आले असं म्हणत सायलीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा मधुभाऊ सांगतात की लेकीच्या आनंदाच्या पुढे बाप थांबू शकतो का? आज माझी लेक एवढी खुश आहे, तिच्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. आणि मधुभाऊ या लग्नासाठी पोहोचलेले असतात. मधुभाऊ ही खूप खुश आहेत, कारण फायनली हे सगळं जे घडत आहे ते त्यांच्या सायलीच्या सुखासाठी. कारण गेली 2 महिने मधुभाऊंनी पाहिलेलं आहे की सायली किती दुःखात असायची, किती टेन्शनमध्ये असायची. ही गोष्ट मधुभाऊंनी पाहिलेली आहे. सायली अर्जुनशिवाय दुसरं कोणाचाही विचार करू शकत नाही, ही गोष्ट मधुभाऊंना चांगलीच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मंगळसूत्राचा विधी असतो आणि अर्जुन मात्र इकडे बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की बघितलं का सुमन काकी, तुम्हाला माझा स्माइली फेस हवा होता ना, बघा माझ्या चेहऱ्यावरती किती स्माईल आहे. आता माझे सगळे फोटो आहेत ना ते स्माईलमध्येच येणार आहेत, असं अर्जुन त्यांना सांगत असतो. आणि अर्जुन सुमनला म्हणत असतो. अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि फायनली मंगळसूत्राचा विधी पूर्ण होतो. सगळे विधी पूर्ण होत असतात. तिथे स्टेजवरती असते ती म्हणजे विमल आणि कुसुमताई. त्या दोघीजणी अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत आहेत. अर्जुन सायलीला काय हवं काय नको हे सगळं ते पाहत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मधुभाऊ पण सुखावलेले असतात. आज त्यांच्या लेकीलाही खूप आनंद होत असतो. तिच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण असतो. सायली आणि अर्जुन दोघंही खुश असतात. फायनली इतक्या दिवसानंतर सायलीच्या आयुष्यात हा आनंद आलेला असतो. अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि सायली अर्जुनकडे पाहत असते. फायनली मंगळसूत्र घातलेलं असतं आणि अर्जुन सायली दोघंही सुखावलेले असतात. त्यांचं लग्न आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं असतं. त्यांच्या लग्नातले सगळे विधी पूर्ण होत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आता सप्तपदी घेणार असतात. एकमेकांना 7 वचनं देणार असतात. कारण ते 7 वचनं देत सायली आणि अर्जुन 7 जन्मासाठी एकत्र येणार असतात. जेव्हा पहिल्यांदा लग्न झालेलं होतं तेव्हा दोघांनीही त्यांच्या मनाविरुद्ध ते लग्न केलेलं होतं, त्यामुळं त्या विधीला तेवढा अर्थ नव्हता. पण आत्ता जे विधी होत आहेत ते त्यांच्या दोघांच्या मनापासून केले जात आहेत, हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. मधुभाऊ तिथे येतात आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधुभाऊ अर्जुन सायली यांच्या लग्नामध्ये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर मधुभाऊंनी आपल्या लेकीचं कन्यादान केलेलं आहे आणि मधुभाऊंनाही तेवढाच आनंद झालेला आहे. कन्यादानाच्या विधीच्या वेळी सगळ्यात खुश असते ती म्हणजे सायली. तिच्यासाठी आनंदाला म्हणजे त्या पारावरच राहत नाही, एवढी खुश ती झालेली असते. कारण तिला हा जो प्रसंग आहे तो एवढा भारी वाटत असतो, ती जाम खुश झालेली असते. आणि मधुभाऊ तिचं कन्यादान करत आहेत. मधुभाऊ कन्यादानाच्या विधीच्या वेळेस ही सायलीसोबत खूपच प्रेमाने वागत आहेत. अर्जुन ही तेवढाच खुश आहे आणि अर्जुन मधुभाऊ सगळेजण आता तिथं आलेले आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याचबरोबर फायनली सायली अर्जुन यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. सायली अर्जुननी एकमेकांना हार घातलेले आहेत. त्याचबरोबर
आता मंगलाष्टका सुरू झालेल्या आहेत. सगळे खुश आहेत. चैतन्य पण खुश आहे, कारण चैतन्याने अर्जुन सायलीचं प्रेम जवळून पाहिलेलं आहे. अर्जुन किती दिवस झालं सायलीच्या प्रेमात होता, फक्त त्या कॉन्ट्रॅक्टमुळं मधुभाऊंची सुटका होत नव्हती, म्हणून अर्जुन थांबलेला होता. आणि फायनली अर्जुनने सायली जेव्हा कोल्हापूरला चाललेली होती तेव्हा प्रेमाची कबुली दिलेली असते. आता लग्न तर पार पडतं, सगळेजण घरी आलेले असतात. अर्जुन सायलीही आता घरी यायला निघतात. अर्जुन सायली घरी येतात तेव्हा सुभेदार घरामध्ये खूप मोठा तमाशा होणार असतो. अर्जुन आणि सायली दोघांनाही घराच्या बाहेर काढलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की या घरामध्ये या मुलीला जागा नाही, या मुलीला घेऊन तू या घरामध्ये येऊ शकत नाही. पण आता अर्जुन सायली एकत्र आलेले आहेत तेव्हा प्रताप आत जातो आणि सायली आणि अर्जुनची बॅग घेऊन येतो आणि सांगतो की ही मुलगी या घरामध्ये राहणार नाही. जेव्हा प्रतापने हे सर्व सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली आता दोघंही घराच्या बाहेर पडत आहेत. नक्की आता अर्जुन सायली कुठे जाणार, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अर्जुन सायलीचा हा जो सुखाचा संसार आहे तो आपल्याला कसा पाहायला मिळणार आहे, नक्की कोणते प्रयत्न अर्जुन सायलीला करावे लागणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.